आपणा सर्वांचे डिअर एस.एम. सर स्वाध्याय या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 2 हा भाग बघणार आहोत. इयत्ता 8वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 13, पाड्यावरचा चहा. प्रश्न क्रमांक 1. पाठा आधारे वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा. अ. खोपटे वसवण्याचे ठिकाण. बहुतांश खोपटी ही झाडाच्या सावलीत उंच वट्यावर वसलेली असतात. आ. खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य. कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात. या भिंती शेणामातीने सारवतात. या खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरलेले असतात. काही खोपट्यांना तर एवढेही लाकूड नसते. छप्पर तर अगदी सामान्य असते. पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने घरावर घालतात. कौले नसतातच. ई. दारे, खिडक्या व छप्पर. वारल्यांच्या घरांना एकच दार असते. सर्वसाधारण घरांना दिसतात तशा खिडक्या वारल्यांच्या घरांना नसतातच. भिंतीच्या कोणत्याही कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात. तीच खिडकी. भरभक्कम छप्पर नसतेच. कामट्याचे छप्पर असते. त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाचे पाने पसरतात. ई. दालन. घरात भिंत घालून जो भाग पडलेला असतात त्यांना दालन म्हणतात. वारल्यांच्या घराला एकच दालन असते, म्हणजे त्यात अनेक खोल्या नसतात. त्या एकाच दालनात स्वयंपाक होतो. बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन. त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होत असतात. प्रश्न क्रमांक 2. पाठाच्या आधारे खालील दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा. अ. माची. वारली लोक बांबू व कामट्या यापासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात. तिला माची असे म्हणतात. ही माची म्हणजे त्यांचे टेबलच. आ. लहान लहान खड्डे. वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. त्यांची संवेदनशीलता यातून दिसून येते. ई. सारवलेला ओटा. वारल्यांच्या घराभोवती घराला लागून 6 ते 9 इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. तो सारवतात. बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 3. आकृत्या पूर्ण करा. समोर दिलेली आकृती आपल्याला ही पूर्ण करायची आहे. निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेले शब्द. यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द आहे खाई. समोर दिलेली आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे. वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत. डाव्या हाताच्या तळव्यावर उजवा हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा. हे अशा प्रकारे वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत होय. प्रश्न क्रमांक 4. कारणे लिहा. अ. लेखिका निराश झाल्या तरी त्यांनी स्वतःला सावरले, कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबाविषयीची तळमळ अविचल होती. आ. लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागल्या, कारण ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता. त्यांची विचारपूस करीत नव्हता. कोणी त्यांची दखल घेत नव्हता. इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला, कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते. प्रश्न क्रमांक 5. लेखिका आणि दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता पूर्ण करा. आपल्याला ओघ तक्ता या ठिकाणी दिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे. पाहुण्यांना झोपडीत नेले. एकाने खोली झाडली, दुसऱ्याने हातरी अंथरली. इतक्यात काहींनी बाज आणली.
जे 10-15 जण जमले होते ते ओळीने खुडापाशी हळूहळू बसले. अशा प्रकारे पाहुण्यांना झोपडीत नेल्यानंतरचा तक्ता आपण पूर्ण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. पाठाच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते हे स्पष्ट करा. उत्तर. वारल्यांच्या घरी 18-20 दारिद्र्य होते. हातात पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुकानातून काही विकत आणणे शक्य नव्हते. साखर, गूळ, चहापूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागत. वारल्याजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा. वारली खरेदी करू शकत नाहीत तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटील. एक कप चहा प्यायचा असेल तर 3 मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कोणाहीकडे गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. याउलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील हे पदार्थ घरी मिळू शकतात. त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते, पण चहा करणे शक्य नव्हते. आ. तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा. वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. क्वचितच कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर 3 मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिनेभरासाठी लागणारी साखर व चहापूड आणून ठेवली असते. दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो. यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रमच घरात चालतो. हे वारल्यांना शक्य नव्हते. खेळूया शब्दांशी. या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटाची ब गटाची जोडी जुळवायची आहे. तर या ठिकाणी अ गट दिलेला आहे. 1. ब्रह्मांड आठवणे. 2. 18-20 दारिद्र्य असणे. 3. निपचित पडणे. 4. हुरहुर वाटणे. आणि ब गट दिलेला आहे. अ. कायमची गरिबी असणे. आ. शांत पडून राहणे. ई. अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. ई. असहाय्यतेतून भीती वाटणे. याची आपण या ठिकाणी जोड्या जुळलेल्या आहेत. 1. ब्रह्मांड आठवणे म्हणजेच ई. असहाय्यतेतून भीती वाटणे. 2. 18-20 दारिद्र्य असणे ची ब गटाची जोडी आहे. अ. कायमची गरिबी असणे. 3. निपचित पडणे ची ब गटाची जोडी आहे. आ. शांत पडून राहणे. 4. हुरूर वाटणे ची ब गटाची जोडी आहे. ई. अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जोड्या मिळवलेल्या आहेत. आ. खालील नादानुकारी शब्द लिहा. उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट होतो. त्याप्रकारे अ. कोंबड्यांचा फडफडाट. आ. पाखरांचा चिवचिवाट. ई. पाण्याचा खळखळाट. अशा प्रकारे या शब्दांचा नादानुकारी शब्द म्हणजेच त्यांचा आवाज होतो हे या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. ई. खालील शब्दासाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहायचे आहेत. या ठिकाणी शब्द दिलेला आहे गैरहजर. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो हजर. आ. उंच. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो ठेंगणा. ई. भरभर. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो हळूहळू. ई. अदृश्य. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो दृश्य. उ. उशिरा. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो लवकर. अशा प्रकारे आपण
खालील शब्दासाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहिलेले आहे.